श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिना म्हटलं की कार्तिक स्नान आलं। पण कार्तिक स्नान का करावं, कार्तिक स्नान कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, कार्तिक स्नान कोण करू शकतं, कशा पद्धतीने करू शकतं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। बघा, नेहमी आपण हे उपाय ते उपाय, या सेवा त्या सेवा करतो, पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे आपले महिने आहेत त्या प्रत्येक महिन्याला सुद्धा विशिष्ट असं महत्त्व आहे आणि स्वतः ब्रह्मदेवांनी सांगितलेलं आहे की हा जो कार्तिक महिना आहे हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ असा महिना आहे। तो का श्रेष्ठ आहे त्याबद्दल अगदी एक छोटीशी तुम्हाला माहिती सांगते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की कार्तिक स्नान कसं करायचं। आम्हाला जसं आठवतं तसं अगदी लहानपणापासून ते मला आठवतं, मी 7वी पर्यंत कार्तिक स्नान केलं होतं। पण त्याच्या कार्तिक स्नान केलं होतं म्हणजे अगदी मंदिरामध्ये जाऊन कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगते। पण आता ते तुम्हाला शक्य नसेल तर आपण घरी कशा पद्धतीने करू शकतो हेही तुम्हाला सांगणार आहे। पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले आहे। एका कथेनुसार एकदा कार्तिक महिन्याची महत्ता जाणून घेण्यासाठी कुमार कार्तिकेयाने भगवान शिवशंकरांना विचारले, कार्तिक महिन्याला सर्वात पुण्यदायी महिना का म्हणतात। यावर शंकरांनी उत्तर दिले की ज्याप्रमाणे नदी मध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवांमध्ये श्री हरी श्री विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे सर्व महिन्यांमध्ये कार्तिक महिना हा श्रेष्ठ आहे। या महिन्यात श्री हरी श्री विष्णू पाण्यात निवास करतात, म्हणून या महिन्यात नदीत किंवा तलावात स्नान करून भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करण्याचा आणि प्रत्यक्षात साक्षात्कार करण्याचे पुण्य प्राप्त झालेले आहे। जेव्हा भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला तेव्हा रुक्मिणी आणि सत्यभामा त्यांच्या राण्या झाल्या। सत्यभामाच्या विषयी सांगितले जाते की त्या पूर्वीच्या जन्मी एका ब्राह्मणाची कन्या होत्या। तारुण वयात एके दिवशी त्यांच्या पती आणि पित्याला एका राक्षसाने ठार मारले। बऱ्याच दिवस या ब्राह्मण कन्या रडत बसल्या। नंतर त्यांनी स्वतःला कृष्णाच्या भक्तीत अर्पण केलं। त्या सर्व एकादशीचे उपवास करत होत्या आणि कार्तिकच्या महिन्यात नियमितपणे सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून भगवान श्री हरी श्री विष्णू आणि तुळशीची पूजा करत असत। एके दिवशी म्हातारपणात या ब्राह्मण कन्येने कार्तिक स्नानासाठी गंगेत गेल्यावर थंडीचे दिवस असल्याने त्या थंडीने ताप भरून कापत होत्या। अशाच अवस्थेत त्यांनी गंगेच्या काठी आपले प्राण सोडले। त्याच वेळी विष्णू लोकातून एक विमान आले आणि या ब्राह्मण कन्येच्या दिव्य शरीरास वैकुंठात म्हणजे विष्णू लोकात नेले। जेव्हा भगवानाने कृष्ण अवतार घेतला तेव्हा या ब्राह्मण कन्येने सत्यभामाच्या रूपात जन्म घेतला। कार्तिक महिन्यात दीपदान करून सत्यभामाला सुख आणि ऐश्वर्य प्राप्त झाले। नियमितपणे तुळशीला पाणी दिल्यानं बागेचा आनंद मिळाला आणि शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात केलेल्या दानाचे फळ माणसाला पुढील जन्मात हे अवश्य मिळतेच मिळते। कार्तिक महिन्यात शिव, चंडी, सूर्य आणि इतर देवांच्या देवळात दिवे लावायचे आणि उजेड करण्याचे अतिशय महत्त्व आहे। या महिन्यात भगवान श्री विष्णूंचे फुलांनी अभिवादन केले पाहिजे। असे केल्याने अश्वमेघ यज्ञाच्या सम पुण्य फळ मिळतं। कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला माणसांनी स्नान न करता कधीही राहू नये। कार्तिक महिन्यातील षष्ठीला कार्तिकेय उपवासाचे अनुष्ठान केले जाते। स्वामी कार्तिकेय यांचे आराध्य आहे। या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान द्यावं। हे दान एखाद्या गरजूला द्यावं। कार्तिक महिन्यात पुष्कर, कुरुक्षेत्र आणि वाराणसी तीर्थक्षेत्रांना स्नान आणि दानासाठी अति महत्त्वाचे मानले जाते। आता आपण बघूया की एवढं सारं महत्त्व या कार्तिक महिन्याचं आहे। मग या कार्तिक महिन्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की कार्तिक स्नान कसं करायचं। तसं तर बघा, आपल्याला म्हणजे पुराणानुसार किंवा खऱ्या अर्थाने जर कार्तिक स्नान करायचं म्हटलं तर एखाद्या नदीवर, गंगेवर किंवा तलाव वगैरे असं असेल तिथे सूर्य उदयाच्या पूर्वी आपल्याला तिथे जायचं असतं, स्नान करायचं असतं। स्नान झाल्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं, जल अर्पण करायचं असतं। त्यानंतर परत घरी येऊन आपल्याला तुळशीची पूजा करायची असते।
त्यानंतर आपल्या देवी देवतांची पूजा करायची असते आणि त्यानंतर आपला जो दिनक्रम असतो तो सुरू करायचा असतो। पण आता हे तर नदीला वगैरे स्नान करणं जाणं शक्य नाही, पण ज्यांना असेल ते अर्थात करू शकतात। पण आता आपल्यासारख्याला नदीला वगैरे जाणं शक्य नाहीये, तर आपण काय करायचं, जिथे पूजा साहित्याचं दुकान असतं बघा, तिथे गंगाजलाची अगदी छोटीशी बॉटल मिळते, तिथून गंगाजलची आपण बॉटल आणू शकतो। किंवा तुमच्याकडे जर तुमचं कोणी असं तीर्थयात्रेला वगैरे गेलं तर तेव्हा त्यांना सांगायचं की पवित्र नदीचं वगैरे बॉटलमध्ये पाणी आणा आणि ते आपल्या घरी ठेवायचं ते बॉटल पाणी। आणि जेव्हा कधी म्हणजे असे विशिष्ट दिवस येतात, तिथी येतात की ज्या तिथीला गंगा स्नानाचं महत्व आहे, त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे थोडंसं गंगा जल टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। असं केल्याने सुद्धा की आपण गंगा स्नान केलं आहे किंवा तीर्थ स्नान केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। आता आम्ही तसंच करतो, समजा आमच्याकडे कोणी पण कुठे गेलं तर ते बॉटलमध्ये पाणी आणतात, मग ते आपण ठेवायचं, परत तोपर्यंत दुसरं कोणी गेलं की मग पाणी आणतात ते ठेवायचं। किंवा मग आपण पूजेचं पण आणलेलं ते पण पाणी असतं, मग ते असेल तर आपण ते वापरू शकतो। तर या पद्धतीने आपण या कार्तिक महिन्यामध्ये सूर्य उदयापूर्वी पहाटे पहाटे सूर्य उदयापूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, त्या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्या बाल्कनीतून, तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या अंगणातून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याने तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल, तुम्ही जे काही सांगता जे बोलता ते त्याचा समोरच्यावर प्रभाव पडत नसेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बोलण्याला किंवा तुमच्या घरामध्ये कोणी तुम्हाला मान सन्मान देत नसेल, तुमच्या शब्दांना किंमत देत नसेल, तर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा। बघा, या ज्या गोष्टी आहेत तुमच्या हळूहळू कमी होताना तुम्हाला सगळीकडे मान सन्मान मिळत आहे, तुमच्या शब्दांना किंमत मिळत आहे, असे अनुभव तुम्हाला यायला लागतील। आणि नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला ग्रोथ मिळू लागेल जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो। त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आणि त्यानंतर नित्य नियमाने रोज आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर तिथे बसून किंवा उभा राहून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करायचा आहे। आणि सकाळी 8च्या अगोदर जी आपली देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे, कारण ही सात्विक वेळ मानली जाते। या वेळेमध्ये आजूबाजूला खूप आवाज नसतो, कर्कश असे करकर नसते, मन एकाग्र होतं, मन शांत असतं, डोक्यामध्ये हजारो विचार नसतात। त्यामुळे या वेळेमध्ये 8च्या अगोदर या सगळ्या गोष्टी आपल्याला संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये करायच्या आहेत। आणि सकाळी जर का तुम्हाला तुळशी समोर दिवा लावणं वगैरे शक्य झालं नाही की तुम्ही फक्त पाणी अर्पण केलं, चला आता मला दिवा लावायला वगैरे वेळ नाही, तर आवर्जून संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेला आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये तुळशी समोर एक दिवा लावायचा आहे, आवर्जून दिवा लावायचा आहे। या कार्तिक महिन्यामध्ये तुळस आपल्या घरातील कधीही फेकून देऊ नका, तुळशीला लाथा मारू नका किंवा तुळशी जवळ चप्पल वगैरे या गोष्टी या वस्तू ठेवू नका। देवी देवतांना स्नान घातलेलं, अंघोळ घातलेलं पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका। तुळशीचं एक विशिष्ट असं महत्व आहे। तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं आणि सर्वात महत्वाचं जे महादेवाची पिंड असते, जे शिवलिंग असतं ते कधीही तुळशीत ठेवायचं नसतं, तुळशीमध्ये ठेवलेले असतात ते शालिग्राम ठेवलेले असतात, महादेवाची पिंड नसते, यामुळे दोष लागतात। महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीचा कधीही वापर केला जात नाही, त्यामुळे तुळशीत कधीही महादेवाची पिंड ठेवू नये, ठेवलेली असेल तर ती त्वरित काढून टाका, याचे दोष आपल्याला लागू शकतात। तर या पद्धतीने या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला कार्तिक स्नान करायचं आहे। आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला आम्ही सकाळी स्नान करायचं घरामध्ये आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर माझं जे माहेर आहे ते परळी वैजनाथ आहे, बऱ्याच जणांना माहित असेल की ते ज्योतिर्लिंग आहे। या कार्तिक महिन्यामध्ये जे कोणी परळी वैजनाथला जात असतील त्यांना माहित असेल की संपूर्ण पायऱ्यांवर तुम्हाला सूर्य काढलेला दिसेल, सूर्यनारायणाची पूजा केलेली दिसेल। तर सकाळी सकाळी स्नान करून आम्ही तिथे जायचो। अगोदर फुलारी वगैरे असायच्या बघा, फुलारीमध्ये संपूर्ण कार्तिक महिना त्या फुलारीमध्ये रांगोळी वगैरे सगळं हे ठेवलेलं असायचं आणि मग आम्ही तिथे जाऊन सूर्य काढायचा पायरीवर, त्या सूर्याची पूजा करायची आणि घरी यायचं। या पद्धतीने आम्ही म्हणजे तुम्हाला सांगितलं 7वी पर्यंत तरी या पद्धतीने आम्ही कार्तिक महिना जो आहे तो प्रॉपरली केलेला आहे। मग त्यानंतर कधी आठवत नाही, म्हणजे केला नाही असं काही आठवत नाही, पण हे केलेलं तेव्हा आठवतं। आणि अजून सुद्धा आता काय होतं की एवढ्या दिवस सुट्ट्या होत्या
तर मग उशिरा उठणं किंवा आवरणं जावणं. पण आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे, तर उद्यापासून मी नक्कीच ट्राय करणार आहे की 6च्या अगोदर किंवा जास्तीत जास्त 7च्या अगोदर तरी स्नान करून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आणि बाल्कनीमध्ये तुळशी समोर फरशीवर एक छोटासा सूर्य वगैरे काढून असं करण्याचं ट्राय करणार आहे. तुम्हाला पण शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ.